सामान सामान बाकीचा. हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू द चॅनल वर्ल्ड ऑफ सनशाईन. मी जयश्री नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन येते ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, फॅशन, फूड, DIY आणि मेकअप. सो आता आम्ही निघालेलो आहोत नाशिकला परत जाण्यासाठी, परतीचा प्रवास करण्यासाठी. तर तेच बॅगपॅकिंग सगळं काही झालेलं आहे. आता फक्त तेच सेटिंग करायची होती की बॅगा व्यवस्थित मावतात की नाही गाडीत, कारण सामान भरपूर होतं. तर त्यामुळे हे सगळं काही सेटिंग चालू होती. पुढे मागे सगळं काही बॅगा ठेवत होते आणि फायनली आमचं सगळं सामान गाडीत व्यवस्थित मावलं आणि व्यवस्थितपैकी ते नाशिकपर्यंत पोचलं आणि आम्हालाही कम्फर्टेबली नाशिकपर्यंत येता आलं. तर मी जाणार म्हणून माझ्या मैत्रिणी देखील भेटायला आल्या होत्या. पुण्या वहिनी टीना भेटायला आले. त्यानंतर इथे जायची लगबग चालली होती, सगळी तयारी निघायची चालली होती. त्यानंतर टीनू दीदींनी बाळासाठी अंगठी आणली होती, चैन आणली होती यांनी. तर ते देण्याचा कार्यक्रम झाला. माझी ओटी भरली आणि खूप छान छान असे ड्रेसेस आणले होते पिल्लूसाठी. तर ते सगळे काय मांडले होते आणि तिच्यासाठी जे गिफ्ट्स आणले ते ठेवलेले होते. ते सगळं काही त्या घेऊन आले त्या छानपैकी मस्त अशा. त्यानंतर तिने चैन वगैरे घातली, जी आजी बाबांनी केली होती ती. आणि मग त्यानंतर मम्मीने टीनू दीदी आणि आईंसाठी साडी दिली आणि त्यांची ओटी भरली. त्यानंतर मम्मीने माझी ओटी भरली. आणि त्याचबरोबर ओवा, शोपा, खारी, खोबरं काय असतं ते, काजू बदाम, ते सगळं काही बाईला देतात. ते सगळं काही मम्मीने दिलं. त्याचबरोबर रक्षितला ड्रेस दिला छान असा. आम्हाला निघायचं होतं कारण उशीर होत होता. त्यामुळे आम्ही देवाचं दर्शन घेतलं, स्वामींना नमस्कार केला. ते मम्मी खूप जास्त इमोशनल झाले होते कारण एवढे दिवस तिथे राहणं आणि तिच्याबरोबर मम्मीच जास्त राहायची, माझ्यापेक्षाही जास्त ती मम्मीकडेच राहायची असं मी म्हणेन, कारण मम्मीच तिचं सगळं काही करायची. त्यामुळे मम्मीचा त्याच्यात खूप जास्त जीव अडकलेला होता आणि आता ती जाणार, ती नाही राहणार इथे. त्यामुळे मम्मी खूप जास्त इमोशनल झाली होती आणि रडत होती. दीदी बोलवते पण तिचं तर पॅक आहे डोकं. हो आता मध्ये गाडीच्या आवाजाने बाय.
आज ते करा असं जाऊन इथे मला बाय म्हणायला आमच्या कॉलनीतले सगळ्या आंटी आल्या होत्या. त्यानंतर आम्ही गेलो केंद्रात स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. निघण्याआधी स्वामींचं छान असं दर्शन आम्ही घेतलं आणि मग निघालो. शिरपूरहून निघताना सर्वात आधी आपल्याला खंडेराव महाराजांचं मंदिर लागतं, तर आम्ही तिथेही दर्शन घेण्यासाठी गेलो. अर्धा प्रवास झाल्यानंतर आम्हाला थोडी भूक लागली होती, म्हणून साईकारा इथे आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो आणि तिकडेच आम्हाला रक्षितच्या आजी आजोबा भेटले. आजी बाबा इकडे भेटले आम्हाला. तिला पण त्यानंतर 5-5:30ला आम्ही घरी पोचलो आणि पिल्लूचं किती छान स्वागत झालं आहे मी तुमच्याबरोबर पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. टिल देन ह्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो टिल देन टाटा, बाय बाय अँड टेक केअर.